पारित केला आहे तो आहे 12 फेब्रुवारी 2024 ला तो GR दिला आणि तो दादांच्या आंदोलनामुळेच गेलेला आहे। तो जो GR आहे तो आलेला आहे। ती एक दादांची प्रमुख मागणी होती। त्यानुसार दुसरी दादांची मागणी होती की शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात यावी। शिंदे समितीला 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत शासनाचं पत्र आहे, त्यात मुदतवाढ ऑलरेडी दिलेली आहे आणि ती स्वतः मुख्यमंत्री साहेबांच्या मिनिट्स मध्ये असल्यामुळे तीही मागणीचं पत्र आज आलेलं आहे आणि ते अधिकारी त्यांच्याकडे ते देण्यात आलेलं आहे। आतापर्यंत 42,891 या 15/2/2024 अखेर एवढ्या नोंदी कुंडीच्या पडलेल्या आहेत आणि त्यानुसार 39,521 जे कुंडीचे प्रमाणपत्र आहे ते देण्यात आलेले आहे। जवळपास त्याचा आकडा 40,000 दरम्यान आहे। त्याचा शासनाच्या विनंतीनुसार आपल्याला दिलेला आहे। दुसरी जी मागणी होती दादांची त्याच्या पीठात दादा आंदोलनाला बसले की कॅबिनेटची बैठक व्हावी आणि 1 दिवसाचं विशेष अधिवेशन शासनानं घ्यावं। त्यानुसार कालच कॅबिनेटची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये 20 फेब्रुवारी रोजी 1 दिवसीय अधिवेशन घेण्याचं मंत्रिमंडळानं आणि CM साहेबांनी मंजूर केलं। त्यानंतर हे कामकाज सोपं करण्यासाठी एक वंशवळ समिती आपल्याला बनवायला सांगितली होती आणि विभागीय आयुक्त आर्दर साहेब यांनी त्या समितीला मंजुरी दिली आणि 12/2/2024 रोजी समिती शोधण्यात आली तर तिलाही गठीत करण्यात आलं आणि ते दादांच्या आंदोलनाचं यश हे यश आहे। ज्या काही मागण्या आतापर्यंत ज्या मंजूर झाल्या नव्हत्या, ज्या आतापर्यंत आपण कुणी ऐकलेल्या नव्हत्या, त्या फक्त दादांच्या आंदोलनामुळेच आपण ऐकलेल्या आहेत। 25 जानेवारी 2024 रोजी शासनाने एक अध्यादेश काढला ज्याच्याकडे कोणतंही प्रमाणपत्र नाही, त्याला त्या विद्यार्थ्याला ओबीसी प्रमाणे सगळी सवलत दिली जाईल। हे दादांच्या आंदोलनाचं यश आहे आणि त्याच्यात दादांच्या नावानिशी तो GR निघलेला आहे। दुसरं यश आहे की मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाच्या दिवशी महाराष्ट्रातील सर्व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाचं पण शासनानं मान्य केलंय आणि तेही या दादाच्या आंदोलनात। अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आतापर्यंत घडल्या नव्हत्या। मराठवाड्यात 2023 पर्यंत कोणत्याही प्रकारचा ओबीसी दाखला दिला गेलेला नव्हता। दादांनी आंदोलन सुरू केले, महोदयांच्या अध्यक्षतेखाली कमिटी काम सुरू करायला लागली। त्यात सरकारने लक्ष घातलं आणि जवळपास आज आपल्याला 40,000च्या वरती त्याच्या नोंदी सापडल्या। याही पुढे त्या दादांची मागणी होती